गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त रहा, मस्त आणि मजेत रहा। आज आहे बघा गुरुवारच आहे ना। हो, आज गुरुवार आहे, तर श्रावणी गुरुवार, श्रावणातला गुरुवार आहे। आणि मला आज माझं सगळं आवरलेलं आहे। सकाळचे वाजलेले बघा 10 वाजून 10 मिनिटं आणि माझं सगळं स्वयंपाक, सगळ्यांचे नाश्ते, ह्यांचा टिफिन भरून ठेवलेला आहे कामाला जाण्यासाठी। मला सगळं हे बघा किचन ओटा तुम्हाला दिसतो स्वच्छ झालेला आहे। सगळी कामं झालेली आहेत। आता फक्त बघा मी म्हटलं आता कोथिंबीरच्या वड्या करूया, कारण का कोथिंबीर खराब होऊन चालली आहे। तर आता बघू वेगळ्या पद्धतीने थोड्या वड्या करूया। आणि कोबीची भाजी, पोळ्या असं आज मी बनवलेलं आहे टिफिनमध्ये। त्यांच्या टिफिनमध्ये दिलेलं आहे कोबीची भाजी आणि पोळी, आणि सासूबाईंसाठी पण। आणि मी आज काय रसिकाकडे जाणार नाही, गेले तर दुपारी जाईन उशिरा। विरांश चालले स्कूलमध्ये, आता चाललेत ऑफिसला कामाला। आणि यांची तब्येत अजूनही बरीच नाही, त्यांना बरं नाही आहे। 3 दिवसापासून त्यांना सर्दी, खोकला, अंगदुखी हे चालूच आहे। इंजेक्शन घेऊन सुद्धा उपयोग नाही झाला। काल पुन्हा गेले होते मुंबईला, मग ते इंजेक्शन झालं, त्याच्यामुळे काल पण त्यांचा अंग खूप दुखत होता। आज पण त्यांना विकनेस आलेला आहे। तसेच चाललेत। त्यांना म्हटलं तर आज सुट्टी घ्या, पण ते म्हटलं नाही काम। आता काय झालं, त्यांचं सीझन पण चालू झालं आता जवळजवळ दिवाळीपर्यंत त्यांचं सीझन चालू असतं। 3-4 महिने तरी हा सीझन कंटिन्यू चालू असल्यामुळे त्यांना विश्रांती नसते। तर म्हटले आज नाही विश्रांती घेणार, निघाले ते कामाला। तर मग ह्यांना काही तेलकट देता येत नाही। हां आणि सासूबाई नाश्ता करून झोपलेल्या आहेत। राहिले का बंद करू का? खुर्ची आणून घेते मग। तर बघा हे गेले ऑफिसला, कामाला गेले। तर म्हटलं चला आता ही कोथिंबीर काय केलं, पाण्यामध्ये घालून ठेवलेली होती। या दिवसात ना काय होतं, पालेभाज्याला ना माती खूप असते, त्याच्यामुळे म्हटलं पहिला कोथिंबीर नीट सगळी धुवून घेते आणि धुवून चांगली बारीक कट करून घेते। आता म्हटलं थोडं वेगळ्या पद्धतीने आज मी वड्या करावेत। कोथिंबीर कट न करता काय करते, थोडं मिक्सरमधूनच काढून घेते। कोथिंबीरच्या काड्यामध्ये ना सत्व असतं। आपण कोथिंबीरच्या काड्या फक्त आपण पुढचे घेते असं, तर कोथिंबीरच्या काड्यामध्येच खरं तर सत्व, जीवनसत्व असतं। तर आपण विटॅमिन असतं, तर आपण ते फेकून देतो। पण ते आज मी काड्या पण घेतल्या। ह्यांना तर अजिबात काड्या आवडत नाहीत, त्यांच्या लगेच दातातच काढून। मी काय केलं, कोथिंबीर अशी आम्हाला चालतं, तर कोथिंबीरला काड्या आहेत, तर काड्या ते म्हणून मी मिक्सरमधून काढून घेणार आहे, बारीक करून घेते। बघा वड्यांमध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकायचे, त्याच्यामुळे मी काय करते, लसूण सोलायला घेते। लसूण सोलून घेते आणि अजून 2-4 मिरच्या घेते, दोन्ही बारीक करून घ्यायचे। हे बघा इथं लसूण, हिरवी मिरची घेतलेली आहे, आणि ह्याच्यामध्येच मी आता काय करते, कोथिंबीर पण टाकणार आहे। हे सगळे एक जीव करून घेणार आहे बघा। हे पहा इथं ही पेस्ट तयार करून घेतलेली मी, कोथिंबीर, लसूण, मिरची आणि थोडं मीठ टाकलेलं आहे। तर बघा आता मी हे का भांड्यात काढून घेणार आहे। लाईट लावल्याशिवाय तर दिसत नाही ते। हे बघा म्हणजे काडी पण तोंडात येणार नाही। हे सगळे का भांड्यात काढून घेतली मी। टाकते थोडी हळद, मीठ तरी ऑलरेडी टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये जिरे
आणि थोडंसं तीळ असं टाकणार आहे मी, जिरे आणि थोडे तीळ. हे पहा जिरे आणि तीळ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे बेसन पीठ. हे पहा इथे बेसन पीठ टाकलेलं आहे, जास्त नाही घातलं. आता हे सगळं आहे ना, हे मिश्रण मी काय करणार आहे, व्यवस्थित एका भांड्याला लावून घेणार आहे, तेल लावून भांड्याला. हे बघा हे कुकरमध्ये असं लावलेले आहे आणि मी उकडून घेणार आहे, याला झाकण लावून शिट्टी काढून. तुम्ही ते फणी आणलेली तर सारखं ते फणी घेऊन बसतात बघा. वेणी सकाळीच झालं रामायण, सकाळीच हां सकाळीच बोलणी खाल्ली यांची. सारखं केस सोडतात, सारखं ते फणी घेतात, सारखं चालू आहे. सारखं केस सोडायचं, सारखं मणी घालायची, सारखं फणी घ्यायची. आणि बरं ते फणी घ्यायचं काय. हे बघा हे कशा वड्या पडतात. आता थंड झालं आहे, आता म्हणजे पडते बी अशा वड्या किती छान पडतात बघा. दिसल पण हिरवीगार दिसते. अशी नुसती उकडलेली खाली तरी चालते. हे पहा हे बघा मस्तपैकी वड्या पडल्या त्या. हे पहा नुसती उकडलेली खाली तरी चालते ही. तर मी एकदा फ्राय करते, तळून घेते छोट्याशा कढईमध्ये. हे पहा इथं कढईमध्ये तेल टाकलेले, थोडंच टाकले, जास्त नाही, कारण का वड्या पण खूप काही नाही आहेत, तेवढ्यामध्ये तळून घेता येईल. किती छान झालेत बघा. ह्या नुसती पण छान लागते उकडलेली, पण आता म्हणलं बघूया तळून कशी लागते. तर गरम नाही कढई. हे बघा वड्या मी तेलात तळून घेते. हे बघा असे तळून काढलेले आहेत आणि मिस्टरांसाठी उकडलेलेच ठेवलेले आहेत. त्यांना मनापासून आवडत नाही, पण कसं बघू ठेवून खाल्लं तर ठीकच आहे. उकडलेलेच ठेवले त्यांना म्हणले, कारण का खोकला येतो, तळून काय करताय. तर इकडे वड्या बाकीचे तळून घेते. चला आता तुम्हाला कशी रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. चला झाकण लावते.